राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं परिणय फुके यांनी सभागृहामध्ये मुद्दा मांडत म्हटलंय। चित्रपटात खून आणि कटकारस्थान नेतेच करतात, प्रमुख सूत्रधार नेत्यांनाच दाखवलं जातं, त्यामुळे अशा सिनेमांवर बंधनं लादणार का, त्यांना समज देणार का, अशी मागणी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत केली। यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देखील दिलं। समाज भावना दुखावल्यास याची नक्कीच दखल घेणार असं आशिष शेलार यांनी यावेळेला उत्तरामध्ये म्हटलेलं आहे। अनेक आपण जर चित्रपट बघितले, वेब सिरीज बघितले, तर याच्यामध्ये आपण जर विलन जर कोणी आहे किंवा यामध्ये जर कोणताही या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणताही गुन्हा घडतो, कोणताही स्कॅम होतं, कोणतंही फ्रॉड होतं, कोणताही छोटा काही एखादं होतं, एखादं मर्डर होतं, तर त्याच्या मागे त्या पिक्चरमध्ये असं दाखवतात की एक राजकीय पुढारीच त्याच्या मागे आहे। माझा आपल्याला विनंती आहे की या संदर्भातला आपण आपल्या स्तरावरनं, शासनाच्या स्तरावरनं एखादी समिती गठीत करून याच्यावर मॉनिटरिंग करून एक त्या प्रकारचं काही बंधन आहे या सिनेमाला आणणार काय। दुसरं माझं या माध्यमातून आशिषजींना विनंती आहे, मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी एक मीटिंग घेऊन या संदर्भात जे निर्देशक असतात, जे पिक्चर तयार करणारे असतात, या लोकांची एक मीटिंग घेऊन यांनाही समज देण्यात यावी, हे असं आपण करणार काय। मराठी व हिंदी सिनेमामध्ये राजकीय व्यक्ती, नेते, लोकप्रतिनिधी यांचे राजकारणाचे चित्र करण्याची परंपरा मोठी आहे आणि ती सकारात्मकपणे आणि नकारात्मकपणे आहे। तेव्हा आपल्याला असं म्हणता येणार नाही की केवळ नकारात्मकतेनेच सिनेमे बनतायत असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण नकारात्मक असतील तर त्याला CBFC सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा आपल्या न्यायसंहितेअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे। की जब्बार पटेलांचा सिनेमा सिंहासन, की ज्या सिनेमामध्ये अंतर्गत राजकारणातल्या त्यावेळेला आपण म्हणू की बाबा लोकांना त्यातली जास्तीची माहिती व्हावी म्हणूनचे सिनेमे झाले, दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती, मग झेंडा नावाने झाले। आता हा भाग वेगळा, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले, आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही, कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।